पिंजरा पिंजरा रे. हॅलो डॉक्टर, नारायणी बोलतेय. बरं, मामाचा ताप अजूनही उतरलेला नाहीये. ठीक आहे, पण शक्य होईल तेवढ्या लवकर पोहोचा. ठीक आहे, मी वाट बघते तुमची. हो तात्या, कुठं निघालात? आता गप गुमान गिळत होता तर गिळायचा ना. कशाला बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारता कुठं चाललं म्हणून? तुम्ही एवढं गायनं कधी जात नाही म्हणून विचारलं. अरे, ज्यांच्या पोटी हे असलं पुत्ररत्न जन्माला आलंय ना, त्याला मरेच तोवर आयुष्यभर काम राहणार नाही. सासूबाई, अगं हे काय करतेय तू? मला माफ करा सासूबाई. आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही राहिलाय. या घरातल्या कुठल्याही माणसाच्या पायाशी मला राहायला जागा मिळाली ना तरी मी राहायला तयार आहे. असं काय बोलतीय नारायणी? आता माझ्यावर हीच वेळ आली सासूबाई. मी दुसरं अजून काय करणार? अक्का अक्का, बाहेर डॉक्टर साहेब आलेत. त्यांना बोलवू का आतमध्ये? हो, घेऊन ये. या. गुड मॉर्निंग अक्का साहेब, कशा आहेत आता? सगळ्या गोष्टींवरची वासना उडाली आहे. कित्येकदा आजार पण आहात असं होतं अक्का साहेब. माझा हा आजार आता बरा होण्यातला नाही डॉक्टर. अक्का साहेब, मला वाटतं की नाही, मी नाही जाणार हॉस्पिटलमध्ये. मी इथेच थांबणार आहे. मी कुठे येणार नाही. मी माझ्या घरी मी इथेच थांबणार आहे. नारायणी कुठे? मला नाही माहित. जा, तिला बोलव ना. हां. आई, तू सांगत का नाहीयेस? ती नारायणी का आली होती इकडं? का? तुझी काय तक्रार आहे तिच्या येण्याबद्दल? माझी काही तक्रार नाहीये, पण दादाला ती इकडे आलेली आवडत नाही ना. तुझा दादा म्हणजे काय कोणी मिनिस्टर लागून गेला वय? त्याच्या वाटण्याला एवढं महत्व द्यायला? अगं, असं का बोलते तू दादाबद्दल? लहानपणापासून त्याच्याजवळ चांगलंच बोलत आले ना व? त्याची चांगलीच फळं दिली आहेत त्यानं. म्हणजे त्याला जर एवढा राग होता ना नारायणीचा, तर त्याने जवळच कशाला केली तिला? दादाने हिला जवळ केली. उगाच काहीतरी बोलू नको आहे. स्वर्गातली कोणी अप्सरा जरी आली असती ना तरी दादाचा तोल ढळायचा नाही. माझ्या डोळ्यानं बघितलंय मॅग्याच्या. उगाच तुझ्या बापासारखे बांधणे सोडत हवेत. शालिनी काकू, नारायणी ताईंना पाहिलं का कुठे? नाही रे आनंदे, तुला माहितीये का त्या कुठे गेल्यात? आनंदी, नारायणी इथेच कुठेतरी वाड्याच्या आसपास असेल. तू जा आणि पंढरी तूही जायच्या बरोबर. उगाच मला डबल डबल वेळा फिरवलंच घरभर. मी तुला सांग. काका कशा आहेत अक्का? म्हणजे ते औषध घ्यायला तयार झाला का? झाल्या नाही, तयार कराव्या लागल्या. हे पण नारायणीचं नाव घेऊन. तुमचे खूप उपकार झाले. खरं तर नारायणी इथं असती तर 10 मिनिटातच काम झालं असतं. मी तिला कालच सांगितलं होतं की उद्या येतो म्हणून. नाही अहो, ते खरंच खूप महत्वाचं काम असेल ना म्हणून गेली असेल, त्याशिवाय नाही. ठीक आहे, रिपोर्ट आले की उद्या कळवतो मी. हो. अगं नारायणी ताई, कुठे गेली होतीस तू? त्या अक्का एवढ्या आजारी आहेत आणि तू त्यांना एकटीला टाकून कुठे गेली होतीस? मी डॉक्टरांकडे गेले होते. हे असे का पाहताय मला? नाही ग, बराच वेळ झाला ना म्हणून काळजी वाटत होती. अच्छा, तू बस हक्कांजवळ, त्यांना तुझी गरज आहे ना. अरे बापरे, डॉक्टर येऊन गेले वाटतं. तरीच मला पंढरी सगळं खोदून खोदून विचारत होता. नारायणी, तू कधी आलीस? आत्ताच. अगं, कुठे गेली होतीस? मी कुठे? इथेच होते मी. अगं तू इथे बस, जवळ बस. मला खूप एकटं एकटं वाटतंय. मामा, मी आहे ना इथे. तू आता अजिबात काळजी करू नकोस. बरं, डॉक्टर येऊन गेले का? हो, ब्लड टेस्ट करून गेले. अच्छा, म्हणजे आनंदीला कळलंय की मी तिच्याशी खोटं बोलली होते. पण मी नक्की कुठे गेले होते हे तिला कळण्याचा काहीच संबंध नाहीये. पिंजरा